नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीची जी संतवाणी आहे, अक्षर भारती इंग्रजी मीडियमचं जे काही इंग्रजी माध्यमाचं पुस्तक आहे, तृतीय भाषा असलेलं हे अक्षर भारती पुस्तकातली दुसरी संतवाणी आहे, अंकिला मी दास तुझा. ही संतवाणी जी आहे ही संत नामदेव महाराजांची आहे. ही संतवाणी पाहण्या अगोदर आपण संत नामदेव महाराजांविषयी थोडीशी माहिती पाहूया. संतवाणी अंकिला मी दास तुझा, संत नामदेव. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि अगदी सोपी अशी आहे, सर्वसामान्यांना समजेल अशी. त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांचा जो काही गुरुग्रंथ साहेब हा पुस्तक आहे किंवा हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये सुद्धा संत नामदेव महाराजांचे अभंग आहेत. 61 अभंग समाविष्ट आहेत. भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि या कवितेमध्ये संत नामदेव महाराजांनी काय केलेलं आहे की वेगवेगळे दृष्टांत देऊन परमेश्वराच्या कृपेची याचना केलेली आहे. म्हणजे परमेश्वराची आपल्यावर कशा पद्धतीनं कृपा झाली पाहिजे, का कृपा झाली पाहिजे, कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये ओढ आहे परमेश्वर भेटीची, हे त्यांनी या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, या संतवाणीमधून सांगण्याचा प्रयत्न केला. आता कवितेचं संतवाणीचं शीर्षक आहे अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे काय? अंकिला अंकिला म्हणजे अंकित असलेला. काय अर्थ होऊ शकतो याचा? अंकित असलेला म्हणजे त्याचं सर्वस्व ऐकणारा. की एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण सर्वस्व ऐकत असतो, सगळं काही तो म्हणेल तसं त्याचा अर्थ आहे अंकित असणे म्हणजे अंकिला. आता इथे कोण कोणाचं ऐकतंय? तर संत नामदेव महाराज जे आहेत ते स्वतःला म्हणतायत की हे विठ्ठला, मी तुझा अंकित दास आहे, गुलाम आहे. तू जे जे काही सांगशील ते मी सगळं काही करायला तयार आहे. आपण कविता बघूया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवतो चातक तैसा. आता या ठिकाणी ही जी काही संतवाणी आहे, या संतवाणीचं आपण स्पष्टीकरण बघूया, अर्थ बघूया. पहिल्यांदा, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. कनवाळू म्हणजे काय? कनवाळू कनवाळू म्हणजे प्रेमळ. काय आहे कनवाळूचा अर्थ? कनवाळूचा अर्थ आहे प्रेमळ. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू म्हणजे जर एखादं बाळ आहे ते अग्नीमध्ये पडलं किंवा आगीजवळ पडलं, तर त्यावेळेला जी काही आई असते, जी प्रेमळ असते ती आई, ती धावत धावत जाऊन त्या बाळाला उचलते. त्याला काय लागलंय, काय नाही, किती भाजलेलं आहे हे बघण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अग्नीमध्येच पडलं असं नाही, पण घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये काहीही त्या बाळाला झालं, कुठं थोडं खरचटलं, तरी सुद्धा आईचा जीव जो आहे तो कासावीस होत असतो. ती धावून त्या बाळाकडे जाते, तिला उचलून घेते आणि विचारते की बाळ तुला लागलं का, कुठं लागलं, काय लागलं. हे काय आहे? तर आईचं आपल्या बाळावरचं असलेलं प्रेम आहे. मग या ठिकाणी संत नामदेव काय सांगतायत की जसं त्या अग्नीमध्ये बाळू म्हणजे लहान बाळ जर पडलं किंवा त्याला जर काही लागलं, खरचटलं, तर आई कशी त्याला धावून जाते. आईचं तिच्यावर, त्या बाळावर प्रेम असतं आणि ती त्या बाळासाठी धावून जाते. आता पुढे नामदेव महाराज काय म्हणतायत? तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा धावे माझिया काजा म्हणजे काज म्हणजे काय? काम किंवा मदत. या ठिकाणी आपण असं म्हणूया, काज म्हणजे काम किंवा मदत. आता बघा त्यांनी काय सांगितलंय की ज्या पद्धतीनं अग्नीत बाळ पडल्यावर आई धावत जाऊन त्या बाळाला उचलते, त्याच्यावर माया करते, प्रेम करते, तसंच तू तैसा धावे माझिया काजा,
तैसा म्हणजे काय, तसंच, अगदी तसंच तू माझ्या मदतीसाठी धावून ये. कारण काय, अंकिला मी दास तुझा, मी तुझा दास आहे, मी तुझा गुलाम आहे, मी तुझ्या अंकित आहे आणि मला तुझ्या प्रेमाची गरज आहे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. फक्त एकच दृष्टांत देऊन ते इथं थांबलेले नाहीयेत, तर ते पुढे सांगतात, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. म्हणजे एखाद्या घरट्यातून खूप वारं वादळ आलं आणि ते एखाद्या घरट्यातून जर एखादं पिलू जमिनीवर पडलं, तर त्या पिलाला वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं पक्षी झेप घेते, अगदी तीव्रपणे ती झेप घेते, तातडीनं ती झेप घेते आणि त्या बाळाला वाचवण्याचा, त्या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. तसंच तशा पद्धतीने तू माझ्यासाठी ये, मला तुझ्या प्रेमाची गरज आहे. बघा दुसरा दृष्टांत त्यांनी दिलाय. पहिला दृष्टांत काय दिलाय की आगीत बाळ पडल्यावर आई त्याला धावून जाते. दुसऱ्या ओळीत ते म्हणतायत की पक्ष्याचं पिल्लू ज्यावेळेस खाली पडतं, सवेची धरणी म्हणजे सवेची झेपावे म्हणजे लगेच ती झेप घेते पक्षिणी. कधी, पिली पडताची धरणी, ते पिल्लू धरणीवर पडता क्षणी ती झेप घेते. तसं तू माझ्यासाठी धावून ये. पुढे अजूनही ते एक उदाहरण देतात, अजूनही दृष्टांत देतात. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. धेनू म्हणजे काय, धेनू म्हणजे गाय, आपल्याला माहितीये. धेनू भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. म्हणजे ज्या पद्धतीनं वासराला भूक लागलेली आहे हे बरोबर आईला कळतं, म्हणजे त्या धेनूला, गाईला कळतं की आपल्या वासराला भूक लागलेली आहे आणि ते भुकेनं ओरडतंय. त्यावेळेला ही गाय जी आहे ना, ती हुंबरणे म्हणजे काय की तिचा आवाज काढणे, हंबरणे, ती हंबरत हंबरत त्या पिलाजवळ जाते, कारण तिला माहिती की आपल्या बाळाला यावेळेला भूक लागलेली आहे. म्हणजे न सांगताही ह्या गोष्टी आईला कळत असतात की आपल्या बाळाला, पिलाला किंवा वासराला काय हवं आहे, हे प्रत्येक आईला कळत असतं. माता असेल म्हणजे मनुष्य असेल किंवा प्राणी असेल, पक्षी असेल, पण आई ही आई असते. मग ती पक्षाची असेल किंवा प्राण्याची असेल, पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा तेच भाव असतात जे एका मनुष्याच्या आईच्या मनामध्ये असतात. तसंच इथं आता म्हटलंय ना संत नामदेव महाराजांनी की तेच भाव कसे हवेत, तुझ्या मनामध्ये हवेत. म्हणजे कोणाच्या, विठ्ठलाच्या, कारण तू आमची माऊली आहेस. आणि ते भाव तुझ्या मनामध्ये हवेत कोणाबद्दल, माझ्याबद्दल हवेत, कारण मी काय आहे, तुझा अंकित आहे, तुझ्याशिवाय माझं काहीच चालत नाहीये. जसं एखाद्या लहान बाळाला प्रत्येक ठिकाणी आई लागते, आईचं बोट धरून तो चालतो, आई त्याला खाऊ पिऊ घालते, नाऊ माखू घालते, सगळं काही करते. तसंच ही विठ्ठू माऊली जी आहे ही आपली माऊली आहे आणि तिनं आपल्या मदतीला यावं, आपल्याला धावून यावं, असं संत नामदेव महाराजांना वाटतं. पुढे इतक्यावरच ते थांबले नाहीये. आईचा आणि बाळाचा आगीमध्ये पडल्याचा एक दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत आहे पक्षाचं पिलू जेव्हा धरणीवर पडतं, तो एक दृष्टांत. त्यानंतर गाईचा एक दृष्टांत. एवढंच येऊन ते थांबत नाही, तर पुढे अजून एक ते दृष्टांत देत आहेत, म्हणजे उदाहरण देत आहेत. ते सांगतायत की जर जंगलामध्ये वणवा लागला म्हणजे आग लागली, तर त्या आगीमध्ये जर एखादं हरणीचं पाडस सापडलं म्हणजे त्याच्या अवतीभोवती कुठे आग लागलेली असेल, तर त्या हरणीच्या मनामध्ये काळजी वाटून राहते त्या पाडसाबद्दल, की माझं पाडस कुठं असेल, सुरक्षित असेल ना. हे सगळं त्या हरणीला जसं वाटतं, तसं श्री विठ्ठलाला माझ्याबद्दल वाटायला हवं. शेवटच्या ओळीत संत नामदेव काय म्हणतात, नामा म्हणे मेघा जैसा, विनवतो चातक तैसा. अजून एक उदाहरण, अजून एक दाखला दिलेला आहे. नामा म्हणे म्हणजे कोण, नामदेव महाराज म्हणतात. काय म्हणतायत, मेघा जैसा. मेघ म्हणजे काय, ढग. जेव्हा ढग भरून येतात, त्या ढगांची कोण वाट बघत असतं, चातक. विनवतो चातक जैसा, म्हणजे ज्या पद्धतीने चातक हा पक्षी तुम्हाला माहित असेल, नसेल तर मी सांगते की चातक हा एक काल्पनिक पक्षी आहे असं म्हटलं जातं, की तो चातक पक्षी फक्त तेच पाणी पितो जे ढगामधनं पडतं. डायरेक्ट खाली पडणारं पाणी किंवा कुठं झाडावर पडलं, घरावर पडलं, तर असं पाणी तो पित नाही. म्हणजे काय की आभाळातनं पडणारे पाण्याचे थेंब, तेच फक्त तो पिऊन आपलं आयुष्य जगत असतो. मग आता पाऊस जो आहे तो तुम्हाला माहिती आहे की 4च महिने असतो, पुढचे 8 महिने काही पाऊस नसतो. मग 8 महिने तो जो चातक पक्षी आहे तो किती आर्ततेने, किती आतुर झालेला असेल, त्याला भूक लागली ना, कारण त्याला पाणी नाहीये प्यायला.
आणि तो पावसाचंच पाणी पितो म्हणून तो किती आतुरतेने वाट बघत असेल त्या पावसाची, की कधी एकदाचा ढग येईल, मेघ येईल आणि मी ते पाणी पिईल. त्या मेघाप्रमाणे, त्या चातक पक्षाप्रमाणे हे संत नामदेव महाराज वाट बघतायत. कोणाची? विठ्ठलाची. बघा, तुम्ही सुद्धा हे शब्द ऐकले असतील कधी तुमच्या घरच्यांच्या तोंडामध्ये. जर कोणी खूपच आतुरतेने एखाद्याची वाट बघत असेल तर ते काय म्हणतात, अरे मी चातकाप्रमाणे तुझी वाट बघत होतो. म्हणजे काय, की मनामध्ये जी तीव्रता आहे भेटीची, जी ओढ आहे, जी आस आहे, ती किती तीव्र आहे हे या ओळीमधून कळत असतं. मग इथे संत नामदेव महाराज सांगतायत की त्या चातक पक्षाप्रमाणे मी सुद्धा तुझ्या आतुरतेने वाट बघतोय. जशी मेघ येतात तसा तू सुद्धा आता धावून ये आणि मला दर्शन दे. माझे डोळे जे आहेत ते आतुर झालेले आहेत तुला बघण्यासाठी, ते तू तृप्त कर. बघा, परत एकदा आपण बघूया संतवाणी. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. आगीमध्ये बाळ पडल्यानंतर जशी आई धावून जाते, तैसा धावे माझ्या काजा, अंकिला मी दास तुझा. तसाच त्याच पद्धतीने तू माझ्या मदतीसाठी, माझ्या कामासाठी धावून ये, कारण मी तुझा काय आहे, अंकिला, अंकित असलेला असा दास आहे. सवेची झेपावी पक्षिणी, पिली पडताची धरणी. जर एखाद्या क्षणी पक्षाचं पिल्लू जमिनीवर पडलं तर पक्षी लगेच झेप घेते त्याला वाचवण्यासाठी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वासराला भूक लागली हे आईला बरोबर कळतं आणि ती हुंबरत हुंबरत त्या वासराजवळ आपोआप जाते. वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. आग लागलेली आहे जंगलामध्ये आणि त्या हरणीच्या मनामध्ये आपल्या पाडसाबद्दल काळजी वाटतेय, चिंता वाटतेय. नामा म्हणे मेघा जैसा, विनवतो चातक तैसा. या चातकाप्रमाणे हा नामदेव महाराज जो आहे हा विठ्ठलाची वाट बघतोय. जसा चातक पक्षी मेघांची वाट बघतोय, पावसाची वाट बघतोय, तसा आहे विठ्ठला, मी तुझी वाट बघतोय आणि तू लवकरात लवकर मला दर्शन द्यायला ये. अशा पद्धतीनं ही कविता आहे, अंकिला मी दास तुझा, संत नामदेव महाराजांची. वाचा, स्पष्टीकरण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या पाठामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय बघूया. धन्यवाद.